तर M2साठी बीटा फंक्शनच्या PYQ सिरीजमध्ये आपण आणखी एक क्वेश्चन सॉल्व करतोय। क्वेश्चन आपल्याकडे आहे इव्हॅल्युएट 0 to 1 इंटिग्रल x³ 1 मायनस रूट एक्सचा होल पॉवर 5 dx। यासाठी आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो आहे इंटिग्रल 0 to 1 x³ 1 मायनस x होल पॉवर n dx इक्वल्स टू बीटा ऑफ m+1 n+1। हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती असेल, नसेल माहिती तरी लक्षात आहे, एकदम सोपा आहे। याला आणि मी याला डायरेक्ट रिलेट करतो, बीटा यूज करणार नाही। म्हणजे आहे बीटा फॉर्म्युलाच, पण बीटा न लिहिता, कारण की बघा इथे जो एक्सचा पॉवर असेल त्याचाच फॅक्टोरियल आपण घेतला आहे, जो 1 मायनस एक्सचा पॉवर आहे तोचा फॅक्टोरियल घेतला आहे। नंतर या दोघांची बेरीज करून त्याच्यामध्ये आणखी एक ॲड करायचा आणि त्याचा फॅक्टोरियल। ठीक आहे, जर तुम्हाला बीटामध्ये लिहायचं असेल तर ते पण आपल्याला माहिती आहे, जो नंबर दिला असेल त्यापेक्षा एक नंबर कमी करून फॅक्टोरियल, जो नंबर दिला त्याच्यापेक्षा आणखी एक नंबर कमी करून फॅक्टोरियल, आणि नंतर या दोघांची बेरीज करून एक नंबर कमी करायचा, तो m+n+1 त्याचा फॅक्टोरियल। आता सॉल्व करण्यासाठी सगळ्यात आधी आपली जी अडचण आहे ती आहे की आपलं इथे तर x³ आहे, इथे पण एक्सचा काहीतरी पॉवर आहे, पण या सेकंड टर्ममध्ये इथे रूट एक्स आलेला आहे, इथे काय आहे एक्स आहे, इथे पण आपल्याला व्हेरिएबल पाहिजे, रूट एक्स चालणार नाही। तर माझा पहिला उद्देश काय असणार आहे, रूट एक्सला एलिमिनेट करायचा। जर रूट काढायचा असेल तर सगळ्यात पहिलं काम काय करतो की आतमध्ये अशी व्हॅल्यू पुट करायची की ती स्क्वेअर असेल, मग स्क्वेअर आणि रूट काय होणार, कॅन्सल। तर आपण पुट करायचा की पुट x = t²। आता x = t² पुट केला म्हणजे काय होईल, रूटच्या ठिकाणी t² गेला आणि रूट कॅन्सल झाला। ठीक आहे, मग जर फंक्शन जर माझं आता टीमध्ये जात असेल तर dx पण dt मध्ये जायला पाहिजे, तर मी दोन्ही साईडला डिफरन्शिएट करेल तर मला मिळालं dx = t² डेरिव्हेटिव्ह 2t dt। ओके, आता जर फंक्शन टीमध्ये शिफ्ट झालं तर लिमिट पण चेंज करावं लागेल। तर जेव्हा x = 0 होता तर x ची व्हॅल्यू 0 पुट करून बघा, तुम्हाला t पण काय भेटणार 0। जर तुम्ही x = 1 पुट कराल तर तुम्हाला t पण काय भेटणार 1। आता इथे विचार करू शकतो की जर समजा आपण हिला कम्पेअर केलं, सपोज की इथून जर मी t ची व्हॅल्यू काढली तर मला t काय भेटला आहे, रूट एक्स। 0 पुट केला तर रूट 0, ओके नो प्रॉब्लेम, पण 1 जर पुट केला तर आन्सर रूट म्हणजे प्लस किंवा -1 येऊ शकतं। तर साधी गोष्ट आहे की इथे आपला रिजन काय 0 आणि 1च्या मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह साईडला, तर आपण व्हॅल्यू पण काय घेणार आहे, पॉझिटिव्ह साईडचीच व्हॅल्यू घेणार आहे। म्हणून आता आपल्याकडे लिमिट पण आलेली आहे, dxची व्हॅल्यू पण आली आहे। आता आपण सबस्टिट्यूट करून बघू। बघा सबस्टिट्यूशन किती इझी आहे, फंक्शन टीमध्ये कन्वर्ट झालं आहे, जेव्हा 0 होता तेव्हा पण 0 होता तर लिमिट 0, जेव्हा 1 होता आणखी लिमिट 1 होती तर 1। एक्सच्या व्हॅल्यू किती आहे, फक्त एक्सची व्हॅल्यू, क्यूबची नाही, एक्सची व्हॅल्यू आहे माझी t² आणि त्याचा काय होता आपला क्यूब होता, तर क्यूब झाला। ठीक आहे, नेक्स्ट 1 मायनस एक्सची व्हॅल्यू किती होती t², तर रूटच्या आतमध्ये t² ठेवलं, dxची व्हॅल्यू किती आहे आपली 2t dt। ठीक आहे, बघा आता जवळपास सिम्प्लिफाय होत आलेला आहे। 0 to 1 पॉवरचा पॉवर असेल तर मल्टिप्लाय होतो, हा झाला टीचा पॉवर 6, इथे झालं 1 मायनस t² आणि रूट कॅन्सल तर 1 मायनस t, सॉरी याचा पॉवर 5 होता तर याचा पण पॉवर काय झाला 5। ओके नो प्रॉब्लेम, एक सेकंड थोडा लिहिण्यामध्ये, ओके 5। ठीक आहे, हा 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर आलेला आहे, इथे t आहे आणि शेवटी dt। ओके, सिम्प्लिफाय होत चालला आहे, बघा खूप इझी आहे। 2 असाच आहे, टीचा 0 to 1, टीचा पॉवर 6 आहे, टीचा पॉवर 1 आहे। जर दोन गोष्टी मल्टिप्लायला असेल तर पॉवरची ॲडिशन, तर 6 आणि 1 टीचा पॉवर 7 आणि इथे भेटला 1 मायनस टीचा पॉवर 5 dt। आता बघा याला तुम्ही स्टँडर्डसोबत कम्पेअर करून बघा, काय भेटलं तुम्हाला, एक्सचा पॉवर m असेल तर टीचा पॉवर 7, हा झाला m, 1 मायनस एक्स पाहिजे तर 1 मायनस टी आहे। ओके परफेक्ट, इथे पॉवर n आहे, इथे पॉवर 5 आहे। आता आपण काय बघितलं की सिम्पली काय, जो पॉवर असेल त्याचा फॅक्टोरियल, जो पॉवर असेल त्याचा फॅक्टोरियल, आणि डिनॉमिनेटरमध्ये दोघांची सम घेऊन त्याचा फॅक्टोरियल +1 करून, तर हा 2 आहे तसाच आहे। इथे पहिला पॉवर आहे 7 तर 7 फॅक्टोरियल, इथे याचा पॉवर 5 आहे तर 5 फॅक्टोरियल, नंतर दोघांची सम करायची 7 + 5 आणि त्यामध्ये आणखी एक वाढवायचा त्याचा फॅक्टोरियल, तर फायनली आपल्याला भेटलं आहे 2 टाइम्स 7 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल अपॉन 13 फॅक्टोरियल। याला जर तुम्ही सॉल्व करणार तर तुम्हाला भेटणार 1/5148। ठीक आहे, जर डाऊट असेल तर आपण आणखी एकदा कॅल्क्युलेट करू। 5148 कसं करायचं आहे माहिती आहे तुम्हाला, 2 असाच राहणार, 7 फॅक्टोरियल असाच आहे,
5 फॅक्टोरियल आपण लिहितो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके. 13 फॅक्टोरियलला मल्टिप्लाय करा. 13 12 11 10 9 8 कधीपर्यंत 7 फॅक्टोरियलपर्यंत. दोन्ही साईडला 7 फॅक्टोरियल आहे. कॅन्सल. 5 इंटू 2 10 कॅन्सल. ओके. 4 इंटू 2 8 कॅन्सल. 3 3 9. तर तुम्हाला बेसिकली भेटलं आहे 13 इंटू 12 आणि इथे 11 इंटू 3. तुम्ही प्रोडक्ट करून बघा. हे येणार आहे 5148.